हॅलो स्टुडंट्स, आज आपण डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकमध्ये एक्सरसाइज 6.3 मध्ये क्वेश्चन 4 घेतोय. क्वेश्चन 4 आहे रेड्यूस द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स टू द व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड हेन्स सॉल्व. म्हणजे दिलेला जो इक्वेशन आहे तो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आपल्याला अगोदर कन्वर्ट करायचं आणि मग इंटिग्रेट करायचं जेणेकरून आपल्याला सोल्युशन मिळेल. तर इथे dy by dx is equal to cos of x plus y हा पहिला इक्वेशन आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा व्हेरिएबल सेपरेट करायचे तर x प्लस वाय कॉसचा अँग्युलर फॉर्ममध्ये आहे म्हणजे तो स्प्लिट करता येत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं x प्लस वायला सबस्टिट्यूशन द्यायचं. इथे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथडचा वापर करणार आहोत जेणेकरून आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करता येते. इथे बघा कॉसचा अँगल आहे x प्लस वाय, सो पुट x प्लस वाय इज इक्वल टू यू. x plus y is equal to u आपण घेणार. मग डिफरन्शिएशन काय आहे 1 plus dy by dx is equal to du by dx. आता dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची इन टर्म्स ऑफ du by dx. सो dy by dx काय येईल मग dy by dx is equal to du by dx minus 1. So du by dx minus 1 is equal to cos u. ओके, आता इथं du by dx minus 1 आहे तो मायनस वर आपण LHS लिखूया. सो du by dx is equal to cos u plus 1. आता आपण व्हेरिएबल सेपरेट करू शकतो. cos u plus 1 इथं डिनॉमिनेटरला येणार dx इथं न्यूमरेटरला असेल. मग काय मिळेल बघा. सो 1 upon 1 plus cos u du is equal to dx. Okay, now variable are separated form. Okay, variables कसे आहेत separated form मध्ये आहेत. now we can integrate both sides. Okay, इथे आपण लिहूया on integrating we get integration 1 upon 1 plus cos u du is equal to integration 1 dx. आता 1 plus cos u आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1 plus cos theta is equal to 2 cos square theta by 2. तो फॉर्म्युला इथे आपण यूज करायचा. काय मिळेल 1 upon 2 cos square u by 2 du is equal to integration 1 dx. तो 1 by 2 बाजूला घेतला 1 upon cos square म्हणजेच न्यूमरेटरला काय आहे sec square u by 2 du is equal to integration 1 dx. So 1 by 2 integration of sec square काय येतो tan. So this is tan of u by 2 upon derivative of u by 2 1 by 2 is equal to integration 1 is x plus integration constant c. आता इथं 2 कॅन्सल झाला. u ची व्हॅल्यू रिप्लेस करूयात म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. सो tan of u काय आहे x plus y. tan of x plus y upon 2 is equal to x plus c. So this is our required solution of given differential equation. हा झाला फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा काय दिलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल x minus y bracket square dy by dx is equal to a square. आता या एक्झाम्पल मध्ये पुन्हा x आणि y सेपरेट होतात का तर इथे सेपरेशन आपल्याला डायरेक्टली मिळत नाही. पण आपण काय करायचं सबस्टिट्यूशन द्यायचं. काय सबस्टिट्यूशन द्यावं लागेल इथे बघा. हा जो ब्रॅकेट आहे x minus y त्याला आपण सबस्टिट्यूट करूया बाय अनदर व्हेरिएबल. सो पुट x minus y is equal to u. So derivative काय मिळेल मग x चा derivative 1 y चा dy by dx is equal to du by dx. So 1 minus du by dx is equal to dy by dx. म्हणजे हा जो dy by dx आहे तो कशाने रिप्लेस करायचा 1 minus du by dx ने रिप्लेस करायचा. मग काय मिळेल u स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 minus du by dx is equal to a square.
आता हा यू स्क्वेअर डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. काय मिळेल यू स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर. सो यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल हा जो निगेटिव्ह टर्म आहे तो इकडे येताना पॉझिटिव्ह यू स्क्वेअर डी यू बाय डी एक्स. आता आपण व्हेरिएबल सेपरेट करू शकतो. हा इथं यू स्क्वेअर डी यू आहे. हा यू स्क्वेअरचा टर्म आपण इथे डिनॉमिनेटरला घ्यायचा म्हणजे व्हेरिएबल सेपरेट आपल्याला मिळतील. सो dx इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी यू. आता इथे व्हेरिएबल सेपरेट झाले. आपण आता इंटिग्रेट करूया. ऑन इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन 1 dx is equal to integration u square upon u square minus a square dx. आता इथं बघा इंटिग्रेशन ऑफ 1x येतो. इथं आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागेल. काय ॲडजस्ट करायचं a स्क्वेअर ॲडजस्ट करायचा मायनस a स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस a स्क्वेअर. कारण डिनॉमिनेटर यू स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आहे तो आपण ॲडजस्ट करू शकतो. सो यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. आता इथं छेद सेपरेट करूया. काय मिळेल यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. इथं काय आहे du आहे. हा du आहे प्लस ए स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर du. आता हा कॅन्सल होईल. हा पूर्ण टर्म कॅन्सल सेम टर्म आहे. 1 du प्लस इंटिग्रेशन ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे ए स्क्वेअर बाजूला ठेवला 1 अपॉन यू स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर du. तर काय इंटिग्रेशन 1 dx. आता इंटिग्रेट करूया. इथे फॉर्म्युला यूज करायचा 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर आपण फॉर्म्युला काय यूज करतो 1 अपॉन 2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. तो फॉर्म्युला इथे आपण यूज करायचा. तर इंटिग्रेशन ऑफ 1 इज x इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू u that is u plus a square into इथे इंटिग्रेशन काय येईल 1 अपॉन 2a log of u minus a अपॉन u plus a plus c. इथे a कॅन्सल झाला. आता आपण u ची व्हॅल्यू रिप्लेस करूया. u ची व्हॅल्यू काय आहे x minus y. So x is equal to x minus y plus a upon 2 log of x minus y minus a upon x minus y plus a plus c. x cancels and we get the final answer. हा निगेटिव्ह y आहे तो LHS करूया पॉझिटिव्ह होईल. So y is equal to a by 2. तुम्ही a सुद्धा जो डिनॉमिनेटर 2 आहे तो सुद्धा आपण इथं सगळीकडे मल्टिप्लाय करून कॅन्सल करून घेऊ शकतो. म्हणजे जर 2 ने थ्रू आउट मल्टिप्लाय केला तर काय 2y इज इक्वल टू a इंटू लॉग ऑफ x मायनस y मायनस a अपॉन x मायनस y प्लस a प्लस इथं c1 करायचं. मग c करूया सिन्स और वेअर c इज इक्वल टू 2c1. ओके हा जो 2 आपण इथे मल्टिप्लाय केला तर 2c1 येणार. 2c1 इज इक्वल टू c घेतला तर आपल्याला फायनल आन्सर अशा पद्धतीने मिळेल विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके तर इथं आपण x मायनस y ला u सबस्टिट्यूट करायचा. इथं व्यवस्थित फॉर्म्युला यूज करा आपला फायनल आन्सर मिळेल. ओके हा झाला सेकंड एक्झाम्पल. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल काय आहे x प्लस y dy by dx is equal to sec of x square plus y square. ओके आता याच्यामध्ये बघा सेकचा अँगल आपल्याला स्प्लिट करता येणार नाही जेणेकरून व्हेरिएबल सेपरेट होतील. इथे व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी सेकचा अँगल रिप्लेस करावं लागेल बाय अनदर व्हेरिएबल. ओके कारण इथे स्प्लिटिंग होत नाही डायरेक्टली. तर अशा फॉर्ममध्ये आपण सबस्टिट्यूशन द्यायचं. जो अँगल
स्क्वेअर हा आपला अँगल आहे, याला आपण u हा नेक्स्ट व्हेरिएबल दिला आहे. मग डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 2x प्लस 2y dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx. मग आता इथं 2 कॉमन निघतो, 2 इन ब्रॅकेट x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx. मग इथं x प्लस y dy बाय dx आहे, याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची. सो x प्लस y dy बाय dx इज इक्वल टू काय मिळेल, हा 2 इकडे डिवाइड 1 बाय 2 du बाय dx. ओके, सो our equation will be 2 du by dx is equal to sec u. आता आपण व्हेरिएबल सेपरेट करू शकतो. हा u du आहे, इथं आपण sec u इकडे तो डिवाइड होईल. ओके, सो इथे 1 अपॉन sec u du is equal to 1 by 2 dx. तर 1 अपॉन sec म्हणजेच काय, cos. म्हणजे इथे काय बघा, सो cos u du is equal to 1 by 2 dx. आता आपण इंटिग्रेट करूया दोन्ही साइडला. सो ऑन इंटिग्रेटिंग we get integration cos u du is equal to 1 by 2 integration 1 dx. आता इंटिग्रेशन ऑफ cos काय येतो, sin. सो sin u is equal to 1 by 2 integration of 1 is x plus c. Now resubstitute u by x square plus y square. So sin of x square plus y square is equal to 1 by 2x plus c. Okay, this is our required solution of given differential equation. अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन काढता येईल. इथे फक्त आपण काय केलं, x square plus y square is equal to u सपोज केलं. हा झाला थर्ड एक्झाम्पल. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. फोर्थ एक्झाम्पल बघा. फोर्थ वन, cos square x minus 2y is equal to 1 minus 2 dy by dx. पुन्हा cos चा अँगल x minus 2y आहे, त्याच्यामुळे आपण x आणि y व्हेरिएबल स्प्लिट करू शकत नाही. तर व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन द्यावं लागेल. x minus 2y is equal to u. तर लिहूयात आपण put x minus 2y is equal to u. सो डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, 1 minus 2 dy by dx is equal to du by dx. सो इथं काय येईल बघा, आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू, ठीक आहे, 1 minus 2y इथे मिळालेलं आहे ऑलरेडी. 1 minus 2 dy by dx is equal to डायरेक्टली काय रिप्लेस करायचं, इथं du by dx रिप्लेस करायचं. सो cos square u is equal to du by dx. व्हेरिएबल सेपरेट करूया. सो dx is equal to 1 upon cos square u du. 1 upon cos square म्हणजेच काय, sec square u du. ओके, dx is equal to sec square u du मिळालं. आपण आता इंटिग्रेट करूया. सो ऑन इंटिग्रेटिंग we get integration 1 dx is equal to integration sec square u du. Now integration of 1 is x, integration of sec square is tan. So tan u plus integration constant c. Now we substitute u काय आहे, x minus 2y. So x is equal to tan of x minus 2y plus c. This is our required solution of given differential equation. अशा पद्धतीने आपण फोर्थ एक्झाम्पल पूर्ण केले. आता आपण लास्ट एक्झाम्पल या क्वेश्चन नंबर 4 मधला घेऊया. इथं व्हॅल्यू दिली आहे बघा शेवटी, वेअर x is equal to 0 y is equal to 1. ही व्हॅल्यू कशासाठी देतात,
तर सी हा कॉन्स्टंट मिळण्यासाठी जेव्हा आपण जनरल सोल्युशन काढतो तेव्हा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू रिप्लेस केल्या की सी हा कॉन्स्टंट मिळतो आणि सी ची व्हॅल्यू रिप्लेस केली की आपल्याला कोणतं सोल्युशन मिळतो पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. तर यासाठी आपण फिफ्थ एक्झाम्पल बघूयात काय करता येईल. फिफ्थ एक्झाम्पल 2x minus 2y plus 3 dx minus x minus y plus 1 dy is equal to 0. इक्वेशन दिले. इथं पुन्हा आपल्याला व्हेरिएबल्स सेपरेट करायचे आणि मग सोल्युशन काढायचं. तर व्हेरिएबल्स इथं डायरेक्टली सेपरेट होतात का नाही. बघूयात आपण. हा निगेटिव्ह टर्म आहे तो आपण RHS ला घेऊया. सो 2x minus 2y plus 3 dx is equal to x minus y plus 1 dy. dy by dx काय मिळेल. सो dy by dx is equal to हा dx आपण RHS ला घेतला म्हणजे हा टर्म डिनॉमिनेटर येईल म्हणजेच काय 2x minus 2y plus 3 अपॉन x minus y plus 1. ओके. तर आता इथं 2 कॉमन निघतो. 2 कॉमन निघाला की काय मिळेल x minus y plus 3 अपॉन x minus y plus 1. ओके. इथं आपण काय केला dy by dx घेतला. हा जो टर्म आहे तो याला डिवाइड झाला. ओके. आता आपल्याला जर सबस्टिट्यूशन काय द्यायचं याची आयडिया इथे मिळेल. आपल्याला सबस्टिट्यूशन काय द्यावं लागेल x minus y is equal to नेक्स्ट व्हेरिएबल u. कारण इथे x minus y स्प्लिट होत नाही ते सबस्टिट्यूशनच द्यावं लागेल. इथे आपण सबस्टिट्यूशन देऊया पुट x minus y is equal to u. पण डेरिव्हेटिव्ह काय मिळेल 1 minus dy by dx is equal to du by dx. मग dy by dx ची व्हॅल्यू काय मिळेल dy by dx is equal to 1 minus du by dx. हा du by dx LHS ला येईल dy by dx RHS ला. सो 1 minus du by dx is dy by dx. आता हा जो dy by dx आहे इथे आपण काय रिप्लेस करणार आहोत 1 minus du by dx. सो 1 minus du by dx is equal to इथे काय आहे 2u plus 3 upon u plus 1. तर आता इथं du by dx आपण LHS ला घेऊयात आणि हा टर्म आपण इथं एकत्र करून घेऊया. सो 1 minus 2u plus 3 upon u plus 1 is equal to du by dx. इथे आपण सिम्प्लिफाय करू शकतो. काय करणार आहे u plus 1 मायनस साइन डिस्ट्रीब्यूट करायचा minus 2u minus 3 upon u plus 1 is equal to du by dx. आता इथे काय बघा u minus 2u म्हणजेच minus u 1 minus 3 म्हणजेच minus 2 upon u plus 1 is equal to du by dx. इथे मायनस साइन कॉमन घेता येईल minus in bracket u plus 2 upon u plus 1 is equal to du by dx. आता व्हेरिएबल सेपरेट करूया. हा dx LHS ला येईल आणि हा पूर्ण टर्म आपण इथे रेसिप्रोकल फॉर्म मध्ये RHS ला घेऊ. सो minus 1 dx is equal to u plus 1 upon u plus 2 du. आता इथं व्हेरिएबल सेपरेट झालेत आपण इंटिग्रेट करूया. तर इथे आपण काय केले बघा सिम्प्लिफिकेशन केले x minus y ला u सपोज केले. तर आता मी इंटिग्रेट करणार आहे. सो ऑन इंटिग्रेटिंग वी गेट फिफ्थ एक्झाम्पल आपण बघतोय. तर बघूयात ऑन इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन ऑफ 1 dx integration of u plus 1 upon u plus 2 du. आता इथे आपल्याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. u plus 2 ॲडजस्ट करावं लागेल. u plus 2 ॲडजस्ट केला प्लस 1 येण्यासाठी काय करावं लागेल प्लस 1 येण्यासाठी मायनस 1 करावं लागेल. ओके. तर इथं प्लस 1 ॲज इट इज
इथे काय केलं आपण u minus 2u म्हणजे minus u 1 minus 3 म्हणजे minus 2 केला minus 1 कॉमन घेतला इथे u plus 2 आला हा जो u plus 2 आहे डिनॉमिनेटर आहे तर तो ॲडजस्ट करायचा u plus 2 ॲक्च्युअल व्हॅल्यू प्लस 1 आहे ती ॲज इट इज आली पाहिजे तशी ॲडजस्टमेंट आपण केली u plus 2 minus 1 म्हणजे u plus 1 आपण इथं घेतो सो छेद सेपरेट करूया u plus 2 अपॉन u plus 2 minus 1 upon u plus 2 du ओके तर आता इथं हा कॅन्सल झाला इंटिग्रेशन 1 du मायनस इंटिग्रेशन 1 upon u plus 2 du इंटिग्रेशन ऑफ 1 इथे मायनस 1 आहे dx इंटिग्रेशन घेऊया इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे हा मायनस x इंटिग्रेशन ऑफ 1 इज u विथ रिस्पेक्ट टू u इंटिग्रेट केले 1 upon u plus 2 चे इंटिग्रेशन log of u plus 2 प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c आता u ची व्हॅल्यू रिप्लेस करूया आणि आन्सर फायनली लिहिता येईल आपल्याला सो मायनस x इज इक्वल टू u काय आहे इथं u ची व्हॅल्यू बघा x minus y x minus y minus log of x minus y plus 2 plus c आता x एकत्र करूया आणि आन्सर लिहूया सो फायनल आन्सर इथे हा x minus 2x ठीक आहे minus x आपण LHS लिहूया सो 2x minus y minus log of x minus y plus 2 plus c is equal to 0. This is our required solution of given differential equation. आता हा कोणता सोल्युशन आहे जनरल सोल्युशन आहे इथे आपल्याला व्हॅल्यू रिप्लेस करायची x is equal to 0 आणि y is equal to 1 so put the values x is equal to 0 and y is equal to 1 इथे आपण लिहूया is the general solution of given differential equation. Now put x is equal to 0 y is equal to 1 मग काय मिळेल x 0 आहे 0 minus 1 minus log of 0 minus 1 plus 2 plus c is equal to 0 तर आता इथे काय मिळेल -1 minus log of -1 plus 2 म्हणजे log 1 plus c is equal to 0 log 1 ची व्हॅल्यू किती आहे 0 so -1 plus 0 plus c is equal to 0 which will give c is equal to 1 c ची व्हॅल्यू आपण या जनरल सोल्युशन मध्ये रिप्लेस केली की आपल्याला काय मिळेल पर्टिक्युलर सोल्युशन मिळेल हेन्स फायनल आन्सर काय 2x y minus log of x minus y plus 2 plus 1 is equal to 0 is the required particular solution of given differential equation. Okay? तर अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 4 इथे कंप्लीट झालेला आहे इथे आपण 6.3 हा एक्सरसाइज सुद्धा इथे पूर्ण झालेला आहे नेक्स्ट एक्सरसाइज आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया थँक्यू